एक माणूस तुम्हाला तालुक्यात आणून दाखवावा की आम्हाला मंगेश दादाने खोटं आश्वासन दिलं, आमच्याशी खोटं बोलला, दिलेला शब्द पाळला नाही। ये सब दोगलापन है। मैं तेरा दोगलापना उतारता हूँ। व्यक्ती नसेल का? जर एकाच कुटुंबातले जर नेतृत्व असं तयार होत असेल तर मग कार्यकर्त्यांनी आयुष्यभर झोऱ्या करंजा उचलायच्या का? मी ठरवलंय की माझ्या कुटुंबातून आता कोणी राजकारण करणार नाही। ये फंस गया। व्यक्ती नसेल का? जर एकाच कुटुंबातले जर नेतृत्व असं तयार होत असेल तर मग कार्यकर्त्यांनी आयुष्यभर झोऱ्या करंजा उचलायच्या का? मी ठरवलंय की माझ्या कुटुंबातून आता कोणी राजकारण करणार नाही, परंतु माझं पूर्ण कुटुंब माझ्या पत्नी सकट प्रतिभा प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय राहील। परंतु आता माझ्या कुटुंबातून माझ्या पुढच्या पिढीतून बॅलेट पेपरवर कोणाचं नाव येणार नाही। मी जनतेला आजच सांगतो, आज नाही 20 वर्षांनी जरी आलं तर त्याचं डिपॉझिट जमा करायचं। कारण की मला भारतीय जनता पार्टीने एका सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाला आज एवढी मोठी उमेदवारी दिली। एखाद्या सरड्याला लाज वाटेल भावांनो, असा हा माणूस आहे। म्हणजे तो सरड्या जर याच्या पुढे उभा राहिला तो म्हणेल, भाऊ तुझ्या पुढे हात टेकले रे माझ्या दादा, तू मोठा भाऊ, तुझ्या पुढे मी फिका पडलो, इतका रंग बदलो माणूस आपण। 10 दिवशी मला अशी वेळ येईल की या लोकांची आता दिशाभूल करून राजकारण करायची वेळ येईल तर मी माझी दुकान बंद करेल, एका चांगल्या माणसा मागे उभं राहील, पण तुमची कधी दिशाभूल करणार नाही, तुम्हाला कधी खोटी आश्वासनं देणार नाही।